हा काय प्रकार आहे, जर कोणाला माहीत असेल तर मला देखील नक्की कळवा। जातो का? हां जातो का? नको, जिरली आमची। चला। जेजुरीच्या दर्शनासाठी मात्र तुळजापूरपेक्षा जास्त गर्दी होती आणि अशी भली मोठी राऊंड करून लाईन होती, पण तरी देखील 2 ते 2.5 तास बोर न होता आम्ही थांबलो आणि दर्शनासाठी पुढे जात होतो। हे बघू शकता, आता दर्शनासाठी अगदी जवळ येऊन ठेपलेली होती दर्शनाची वेळ आणि पत्रिका ठेवण्याची वेळ। तुळजापूरला देखील व्यवस्थितरित्या पत्रिका ठेवल्या गेलेली होती आणि तशीच जेजुरीमध्ये देखील ठेवल्या जाणार होती। पुढे व्हिडिओ काढण्यास मनाई असल्याने तिथे व्हिडिओ काही काढला गेला नाही। पाय में तोड़ा गरगोडा बेंबी हीरा मस्तकी तुरा अंगावर शाल सदा देव लाल आरती करी माळसा सुंदरी बाणाई सुंदरी। व्यवस्थितरित्या तळी वगैरे भरून झाल्यानंतर आम्ही आजूबाजूचा जेजुरीच्या इथलाच परिसर बघत होतो आणि इथे वरतून पूर्ण जेजुरी गाव जे आहे हे इथून पूर्ण दिसतं आणि मंत्रमुग्ध करणारा असा तो व्ह्यू होता। अतिशय सुंदर असे चित्रीकरण इथे करू शकतो आपण आल्यानंतर कधी। तिथे सेफ्टीसाठी गोष्टी देखील लावलेल्या आहेत। हे बघा, बघू शकता, इथून दर्शनाची रांग सुरू झालेली होती आणि ते मंदिर होतं। असा पूर्ण गोल राऊंड मारून दर्शनासाठी तिथे जायचं होतं। तिथे आता मी आणि गोलू आम्ही हे जेजुरीमध्ये नेमकं काय चाललं आहे, इथलं बांधकाम कसं आहे, हे सर्व बघत होतो अतिशय उत्सुकतेने। आणि तितक्याच उत्सुकतेने तिथले सर्व भाविक भक्त जे आलेले होते ते सुद्धा तितक्याच आत्मीयतेने आलेले असतील। इथे एकदा जाण्याच्या आधी परत एकदा दर्शन घेऊन घेतले आणि आम्ही हॉटेलमधून चेकआउट केले, बघू शकता तुम्ही। तिथून त्यानंतर विलास लंच होम आम्हाला सर्वांनी सांगितलं होतं की फेमस हॉटेल आहे, तिथे आम्ही जाण्यासाठी निघालो। हे बघू शकता, बॅग वगैरे आम्ही जण 6 आणि बॅग ज्या होत्या त्या जवळजवळ आता 9-10 झालेल्या होत्या, कारण शॉपिंग देखील तितकीच झाली।